मैदान पार पडलं आणि त्यात फायनलचा 1 नंबरचा मानकरी ठरलाय जीवन ड्रायव्हर निनाम यांचा सुंदर ड्रायव्हर. पहिल्यांदा आपलं हार्दिक अभिनंदन. आज खऱ्या अर्थानं कमबॅक होता आणि आज काय सांगाल, तुमचा आज आनंदाचा क्षण आहे, काय सांगाल आज पहिले शब्द? काय नाही, 8-9 जवळजवळ आता 8-9 महिने झाला आम्हाला गुलाल नाही. आमच्या आईचा आशीर्वाद म्हणायला बैल आमचा फायनलला राहिला. आज ड्रायव्हर तुमचे सगळे अश्रू हे सांगून जाते, आईचा आशीर्वाद तुमच्या 100% लागलाय, कारण आईसाठी तुम्ही भरपूर केले, आम्ही वारंवार बघितले. आज हा गुलाल तुमच्यासाठी आईने सुंदरच्या रूपात तुम्हाला पाठवून दिला आहे गुलाल. काय सांगाल, म्हणजे एकंदरीत तुमच्या टीमचं पण यश आहे, हे आनंद अश्रू तुमचं सगळं सांगून जाते ड्रायव्हर. कारण वारंवार आपण बघत होतो की सुंदरचा कुठेतरी मागं पुढं होत होतं, पण आज खऱ्या अर्थानं कमबॅक बघायला भेटला आणि आज तुमच्या टीमला आणि अखंड महाराष्ट्राला बघायला भेटलं की सुंदरने सुंदर इथे पळ करून दाखवला. काय सांगाल? अडचणी येत होत्या, आई बी बैल पळत होता. बैलाचा दोष नाही, बैल लहानपणापासून कायम पळत आला. म्हणजे बैलाची कधीच अडचण आली नाही आणि बैल कधीच कधी पळला नाही. ते त्याच्या नावासाठी 100% पाळणार होता. थोडाफार काळ आमचा बी जरा उलटा सुलटा असल्यामुळे आली नाही, बैल कधीच कधी पळला नाही. ते त्याच्या नावासाठी 100% पाळणार होता. थोडाफार काळ आमचा बी जरा उलटा सुलटा असल्यामुळे पुढं बैल सुंदर कायम गुलाला एखादं मैदान नाही असं नाही होणार इकडे तिकडे, पण बैल गुलाला 100% राहील. पण ड्रायव्हर, या बॅड पॅच मध्ये काय अडचणी आल्या तुम्ही सांगा, काय काय अडचणी आल्या? आज 100% होतो. बैलगाडी क्षेत्र म्हणल्यावर आता कॉम्पिटिशन भरपूर आहे. आपला बैल पळत नसला की आम्ही कोणाला काही बैल मागितली नाही, म्हणजे मोठी बैल पळते पण सगळी पोरं म्हणायची, सगळ्यांना वाईट वाटतं. बैल लहानपणापासून पळत होता, कारण वाटायचं आपला बैल राहिला पाहिजे, पण आपला बैल पळल्याशिवाय आम्हाला सवय दुसऱ्यांना बैल आपण मागायचा नाही. आपला बैल पळला त्यावेळेला दुसऱ्याने मागितल्यावर आपण बैल घाला, म्हणजे आपला बी बैल पळला पाहिजे. लोकांचं आपण कशाला नुकसान करायचं? आपला बैल पळत असला तर दुसऱ्याला मागून घालायचं. बैल आपला पळला आजपासून आपल्याला बी बैल मागतील, आपण बी घालू आणि कोणाला असं विरोधन कोणाला काय म्हणून उपयोग नाही. बैल पळला तर 100% माणसं बैल देते ती. आपला बी बैल पळला पाहिजे. बैल पळला की माणसं आपोआप पैरं येते ती, फोन करते ती. आपण रोज उठून एकामेकाला आपलाच बैल गुलालाच नव्हता, त्यामुळे लोकांना बैल आपण मागून काय उपयोग नव्हता. संयम नावाची गोष्ट असते, या तुम्ही 7-8 महिने संयम ठेवला होता, तो संयम कुठेतरी आज पार पडला. थोडक्यात 1 नंबरच्या गुलालाने गुलाल मिळतो, पण 1 नंबरने गुलाल मिळालाय आज. कसं वाटतं एकंदरीत? लहानपणापासून बैल आम्ही आदतला सुंदर, म्हणजे ओपनमध्ये मी कधीच पळावला नव्हता, आदतलाच बैल. आणि त्या बैलाची खासियत अशी होती, मोठी सगळी बैल म्हणजे आम्ही टॉपची सगळ्या बैलात सुंदर पळत होता. म्हणजे त्या बैलांना सगळ्या बैलांची ठोकर खाल्लेल्या आहेत, त्या बैल पळत होता. फक्त आम्हाला अडचणी होती, आमची आई बी आजारी होती, त्यामुळे जरा आमचं यश घोळ होत होता. बाकी पैऱ्याच्या अडचणी 100% येत होती. आता लोकांना पोरांना वाटतंच की आपला बैल गुलालातला आहे, दररोज आपला बी बैल राहिला पाहिजे, गाडी फायनल राहिली पाहिजे. पण कसं असतं, दुसऱ्या आपला बैल पळत नसल्या आपल्याला अडचणी असल्यावर बाकीची माणसं म्हणते त्याला, त्यांना किती बी झालं तरी गाडी कडेला जायची, शिगेला कडेला जायची, गटाला कडेला जायची, म्हणजे काहीतरी अडचणी 100% येत होत्या. नक्कीच. तुमची टीम पण आहे, सगळी टीम पण यशाकडे पाहत होती आणि ते यश मिळाले तुम्हाला. 100% मिळालं. आम्ही म्हणजे त्याचं तर लय करून आहे पहिलाचं, काय अडचण नाही. आणि आपलं यश कधी म्हणजे हे सोडलं नाही बाबा, आपण मार खातोय म्हणून आपण आड्डे द्यायचं सोडायचं नाही. आपण कष्ट करत राहायचं, कष्ट केल्यावर फळ 100% मिळतं. ड्रायव्हर आता कुठंतरी म्हणजे सुंदर आदत होता, तेव्हापासून आतापर्यंतचा भरपूर स्ट्रगल आहे तुमचा आणि तुम्ही त्याला लहानाचा मोठा केलाय. आदत मध्ये पण त्यानं तुमचं भरपूर नाव केलंय, म्हणजे जो आदत मध्ये कुठला बैल पळाला नसेल एवढा सुंदर पळालाय. सगळ्यात जास्त बैल आपला सुंदर म्हणजे आदत मध्ये पळालाय, म्हणजे कंटिन्यू बैल फायनलला राहायचा, नंबर किती करू दे, ओपन मैदानात बैल 100% गोलालाच असायचा. आणि ड्रायव्हर कुठंतरी आता बरेच दिवस त्याचा बॅड पॅच चालू होता, कुठंतरी लक पण साथ देत नव्हतं. बराच वाईट काळ तुम्ही काढला, पण तुम्ही तुमचे सहकारी असतील
सुंदरची साथ कधी सोडली नाही. आज नाही उद्या बैल गुलात राहील एवढ्या अपेक्षा तुम्ही प्रत्येक मैदान खेळत राहिला, काय सांगा? पोरांचं बी सगळ्या प्रणव ड्रायव्हरचं म्हणा, भैया ड्रायव्हरचं म्हणजे सगळ्याच आमच्या टीमचं सहकार्य बऱ्यापैकी सगळं बैलाला असतं. बैल असला की सगळीजण 100% हजर राहते ती, आणि बैल जरी मार खात होता तरी पण सगळी पोरं असायचीच, काही अडचण येत नव्हती. बघू इथून पुढं आम्ही कष्ट करत राहू, फळ बघू पुढचं कसं आहे.